आणि आता बातमी आहे सदावर्तेंची। जालन्यात वकील गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर हल्ल्याचा प्रयत्न झालाय। हल्ला करणाऱ्याकडून एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देण्यात आल्यात। धनगर समाजाचे दीपक बोराडेंच्या उपोषणाला भेट देण्यासाठी जाताना सदावर्तेंच्या गाडीवर हा हल्ल्याचा प्रयत्न झालाय। पाहूया। जालन्यात सदावर्तेंच्या गाडीवर हल्ल्याचा प्रयत्न। एक मराठा लाख मराठा हल्ला करणाऱ्यांकडून घोषणा। खड्ड्यात आदळून गाडीचा खालचा पाट तुटला। जालन्यात वकील गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर मराठा आंदोलकांनी हल्ल्याचा प्रयत्न केलाय। धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्या या मागणीसाठी जालन्यात दीपक बोराडे यांचं उपोषण सुरू आहे। या उपोषण स्थळी भेट देण्यासाठी सदावर्ते जात असताना मराठा आंदोलकांनी त्यांच्या गाडीवर हल्ल्याचा प्रयत्न केलाय। सदावर्तेंच्या गाडीच्या काचेवर मराठा आंदोलकांनी हात मारले। त्यानंतर सदावर्तेंची गाडी डाव्या बाजूला वळली, पण डावीकडे वळत असताना सदावर्तेंची गाडी खड्ड्यात आदळली, त्यामुळे गाडीचा खालचा भाग तुटला। आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। नंतर सदावर्तेंनी उपोषणस्थळी जात बोराडेंची भेट घेतली। दरम्यान काही महत्त्वाच्या गोष्टी करायला गेल्यानंतर काही समाजकंटक आणि जरांगेंचे दलाल असे हल्ले करतात, पण जरांगेंच्या दलालांच्या पोलिसांनी मुसक्या आवळलेल्या आहेत असं म्हणत सदावर्तेंनी हल्ला करणाऱ्यांवर निशाणा साधलाय। जरांगेच्या दलालांना पोलिसांनी ताबडतोब मुसक्या आवळलेल्या आहेत। मला असं वाटतं हीच संविधानाची शक्ती है। हम वो गुणरत्न है और जिसका कोई नहीं होता उसका गुणरत्न होता है। जरंग्या बघ, हा जोडा सुद्धा लंडनहून आलेला आहे। हा रॉयल शूज म्हणतात। आणि हे तुझे जे काही पानसट होते ना, ते तुझे दलाल होते ना चिलट्यासारखे, ते माझ्या या जोड्यावरले रॉयल जोड्यावरले की नाही धूळ सुद्धा नाहीत। आणि ते माझ्या जी गाडी आहे ना ती बघून घ्या, आता देशातल्या रॉयल फॅमिलीमध्ये कोणाकडेच नसलेल्या गाडीत हा रॉयल गुणरत्न सदावर्ते घुमता है। तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सदावर्तेंवरील भ्याड हल्ल्याचा निषेध केलाय। हे महाराष्ट्राला न शोभणार आहे। त्याच्यामध्ये लगेचच गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली। 307चा गुन्हा दाखल केलाय। कारवाई सक्त करण्याच्या सूचना केलेल्या आहेत। त्या गोष्टीचा तीव्र शब्दात निषेध। हा भ्याड हल्ला हा कधी कुणी सहन करणार नाही। मराठा बांधवांची फसवणूक करणाऱ्या जरांगेंना लवकरच गाठोडा बांधावा लागणार असल्याचं म्हणत सदावर्तेंनी जरांगेंवर हल्लाबोल केलाय। डंके की चोट पे मी जालन्यात आहे। डंके की चोट पे मला अंतरवलीचं निमंत्रण आहे। आणि ओबीसी मध्ये नो एंट्री। माझे मराठा भाऊ मागासच नाही, त्यामुळे नो एंट्री। माझे मराठा भाऊ मागासच ठरत नाहीत। जरंग्या, तुला सांगून चलो, लवकरच गाठ आपली अंतरवली सराटीत आहे। कारण अंतरवली सराटी जरंग्या तुझी नाही, बापाची नाही तुझ्या। जरंग्या, एक परंपरा मात्र जरंग्याने चांगली केली। एक परंपरा चांगली केली समानतेची। मुली नांदायला पाठवतात, हा नांदायला सासरवाडीत आला। जरंग्या नांदायला सासरवाडीत आला, हे मात्र कौतुकास्पद आहे। जरंग्या तू तर की नाही काय म्हणतात, सासूरवाडी वासी आहेस। धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्या या मागणीसाठी जालन्यात सुरू असलेल्या उपोषणस्थळी सदावर्तेंनी भेट दिली। यावेळी डंके की चोट पे एसटीतून आरक्षण मिळणार असल्याचं सदावर्ते म्हणाले। मात्र हेच सदावर्ते याआधी आरक्षणातील एससी आणि एसटी वर्ग हे दोन्ही सूचीबद्ध असल्याचं म्हणाले। त्यामुळे सदावर्तेंची आरक्षणावरची ही बाजू यावरून बदललेली दिसली। वेगवेगळ्या जात समूहाचं नेतृत्व करणारे असतील, त्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी एक गोष्ट प्राखऱ्याने लक्षात ठेवली पाहिजे की आरक्षण हे संविधानाच्या मर्यादेतूनच देता येते। शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब आणि त्या संदर्भातली आरक्षण आणि त्या संदर्भातली सूची ही भारताच्या संविधानामध्ये स्पष्टपणे दर्शवण्यात आलेली आहे। डंके की चोट पे
सगळेजण माझ्या समवेत आहेत आणि डंके की चोट पे मी माझ्या धनगर भावांना एसटी आरक्षण मिळण्यासाठी आलो। जेव्हा लॉ असा होता की तेव्हा पंजाब हरियाणाची जजमेंट आलेली नव्हती। पंजाब हरियाणाच्या जजमेंटच्या वेळे येण्याच्या अगोदर राज्य शासनाची ही भूमिका होती की त्यांनी कधी हैदराबाद गॅझेटरचा वापर केला नव्हता। एकदा तुम्ही विंडो ओपन केली की तुम्हाला डोर ओपन करावं लागते। तुम्ही जर एका समाजाला मराठा म्हणून विंडो ओपन केली तर तुम्हाला दार उघडून माझ्या बंजारी भावांना, माझ्या बंजारा भावांना, माझ्या धनगर भावांना एसटी करावं लागेल। माझ्या कैकाडी भावांना सुद्धा काही ठिकाणी एसटी करावं लागेल। तर सदावर्तेंवर आणखी एका ठिकाणी हल्ला करण्याचा प्रयत्न झालाय। जालन्यातील मंठा भागातही गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर हात मारलाय। यावेळी काही तरुणांनी सदावर्तेंच्या ताफ्याला काळे झेंडेही दाखवण्याचा प्रयत्न केला। मराठा आंदोलकांनी गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीसमोर घोषणाबाजीही केली आहे। जालन्यात सदावर्ते धनगर समाजाच्या उपोषणस्थळी भेट देण्यासाठी आले होते। मात्र गाडीवर हल्ल्याचा प्रयत्न झाल्यानंतर सदावर्तेंच्या निशाण्यावर जरांगेच पाहायला मिळाले। हल्ल्याच्या व्हिडिओत आंदोलक कारच्या काचेवर जोर जोरात मारताना दिसतायत। या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।